आणि अक्षरशः 2008ला पळून आलो होतो. 2014ला परभणीला गेलो मी. रेड सिग्नल लागल्यानंतर त्या चौकातनं मी चालायचो आणि ग्रीन लागल्यानंतर थांबायचो. ही माझी अक्कल होती तेव्हाची. म्हणजे ही फिल्म होती मेल अँड फिमेल प्रॉस्टिट्यूशनवर. म्हणजे पहिल्यांदा प्रोडक्शनमध्ये उतरतोय, मेहनतीचा एवढा पैसा आहे, जास्त काही स्टडी नाही, तरी तुम्ही असा विषय हाताळताय. खूप मोठी गोष्ट. खूप मोठीच गोष्ट होती. ऑलरेडी पहिलं फिल्म स्क्रॅपमध्ये गेली, याला मूर्खात काढलं, याला फसवलं आणि गावाकडे बाबांनी 2 एकर शेती विकली होती माझ्या या फिल्मसाठी. तो मग सेकंड प्रवास असा होता की लोकांचे घेतलेले पैसे, उभा केलेला पैसा, इकडे तिकडे काम केलेले त्याचे आलेले पैसे पोस्टमध्ये जायचे कुठे ना कुठे. तर हे प्रवास सोपा नव्हता. त्यानंतर पुन्हा 3 वर्ष तयार झाल्यानंतर 3 वर्ष चित्रपट रिलीज, डिस्ट्रीब्युटर्स, PR, सोशल मीडिया किंवा मुंबईचे येणं जाणं दौरे, कोणालाही जाऊन फायनान्सर्सला दाखवा हा चित्रपट बनवलाय. सगळ्यांना वाटायचं की हा चित्रपट बनवला बाबा ठीक आहे, पण तू विषय काय हाताळलायस? मेल अँड फिमेल प्रॉस्टिट्यूशन हा कमर्शियल थोडीच असू शकतो. म्हणजे तेव्हा तो चित्रपट बनवला, तर तेव्हाचा चित्रपट मला वाटतं 2014चा चित्रपट मी जो थॉट घेऊन बनवला आणि आजही बघा तुम्ही माझ्या युट्यूबला आहे ते, तो चित्रपटचं व्हिजन किती सुंदर होतं. आजही प्रत्येक व्यक्ती रडतो तो चित्रपट बघून. खालच्या कमेंट्स मी जेव्हा वाचल्या तेव्हा मला कळालं की मी काय बनवले. म्हणजे ती फिल्म योगेश भोसलेची होती म्हणून लहान झाली. तेच बन्साली साहेबांनी गंगूबाई बनवली. खरी गोष्ट आहे. ती चित्रपट म्हणजे गंगूबाई का फक्त प्रोडक्शन मोठं आहे त्यांचं. बरोबर आहे. हा, प्रोडक्शन मोठं आहे, करणारा व्यक्ती मोठा आहे, बजेट 100 कोटी प्लस आहे म्हणून ती फिल्म मोठी. म्हणजे कॉन्सेप्टला तुमचं काहीच प्राधान्य नाहीये. तोच सेम कॉन्सेप्ट 2014ला बनवला मी. एक दिवस असं घडलं की उद्या सकाळी 7चा कॉल टाइम आणि आणखी डिरेक्टर आलेलेच नाहीत. माझी टीम हैदराबादवरून आली, मुंबईवरून आली, नाशिकमध्ये. त्यांना मी विचारलं की पहिले क्या बोलते, रोल साउंड कैमरा बोलते या कैमरा रोल साउंड बोलते, क्या बोलते? बोले ऐसे कैसे बोल रहे आप, सबको पैसा दिया 250 लोगों का. तेव्हा 250 लोक त्या दिवशी आले शूट असल्यामुळे. हळूहळू मी ते कमी करणार होतो कोविडमुळे. दोरी बांधली, डिस्कशन झालं. मी सांगितलं सुद्धा की मला सीन कसा अपेक्षित आहे. जो गाडी चालवणार होता त्याने थोडंसं चुकीचं ऐकलं. त्याला मी सांगितलं होतं की कॅमेरा हाय स्पीड असेल, गाडी स्लो असेल. त्याने उलट ऐकलं. त्याने सांगितलं गाडी त्याने 60च्या स्पीडने घेऊन गेला. 1.5 किलोमीटर मला फरफटत घेऊन गेले. माझे पॅड्स लावलेले हे पाडलं. एका मोमेंटला ते निघत होते आणि रक्त निघत होतं. आणि सीन ही असाच होता की आतमध्ये हिरोईन बसलेली आहे, माझा मित्र बसलेला गाडीत, त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे आणि ते ओरडतात की नका मारू नका मारू. पण ते रिअल मध्ये म्हणतायत आनंदाला की अरे सरांना लागते, ओरडतायत, लागते. त्याला वाटतं तो कॅरेक्टर मध्येच. आम्ही जरांगे जेव्हा आता ही फिल्म केली मी, तर खूप जणांचं म्हणणं होतं की मकरंद देशपांडे जातील का, कारण मनोज दादांचं बोलणं फास्ट आहे आणि मकरंद देशपांडेचं स्लो. कसा आहेस योगेश, एवढं स्लो बोलतात. तर मग ते स्लो आणि त्यामध्ये मला सीन त्यांचा पहिला स्टार्ट होईपर्यंत मला टेन्शन होतं. मी फक्त रायटरकडे असं पाहिजे काय होते. मग त्यांनी एक दिवस ऐकलं. मला म्हणे योगेश शिकडे, तुला याचीच भीती आहे ना की ते खूप स्लो बोलतात, मी खूप स्लो बोलतो, ते खूप फास्ट बोलतात, तर हे बघ म्हणे सीन आता, मग तू ठरव. सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी अफलातून केलं. म्हणजे कॅरेक्टर्स तर मला त्यांची केस एवढी करली, तर मी त्यांच्या आता मोठ्या मोठ्या फिल्म्स चालतात तर कट करतील का, किंवा कारण मनोज दादाचं कॅरेक्टर करण्यासाठी तो धाटणीचा हाडाचाच कलाकार पाहिजे. हा, तर ते कॅरेक्टर अपील होईल, अंगावरती येईल. त्यातले साधेपणा, मनोज दादांचे साधे त्यांनी घेतले पाहिजे गोष्टी, त्यांचा इमोशन्स. मनोज दादा एखादी गोष्ट जेव्हा बोलतात तेव्हा बोलत असताना प्रेमापोटीच असतं. ते ओरडले तरी त्यांच्यात प्रेम असतं. ते समोरच्याला ओळखता आलं पाहिजे. तर ह्या सगळे बारकावे मकरंद देशपांडे मला माइंडमध्ये होता की नाही ते हे व्यक्ती करू शकतो. आणि ते म्हटले की योगेश मला 4 महिने वेळ नाही मिळून, सर 4 महिने थांबतो, मला तुम्हीच पाहिजे. एक रोल केला होता मी अमर प्रेम सिरियलमध्ये. तर त्या सिरियलमध्ये असं कॅरेक्टर होतं की ते हिरो हिरोईन एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथे बॉम्बस्फोट होतो. त्यांनी काय खाल्लं नाही खाल्लं, त्यांचं म्हणणं काय, त्यांचा उन्हात बसून तो उपाशीपोटी आक्रोश कुठल्या गोष्टीसाठी आहे, मराठी मुलांबद्दल, मराठी माणसाबद्दल
किती प्रेम आहे. म्हणजे असा एक साधा सिंपल माणूस किती मोठं आंदोलन, उभा किती करू मोठे शकतो. विचार, हम्म. म्हणजे किती मोठं विजन, ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात तिथे दिसत होत्या. हम्म. आणि मग नकळत मी थोडा इमोशनल असल्यामुळे माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं. हम्म. आमचे मग डॉक्टर साहेब जाऊन भेटले आणि मी फक्त राम राम म्हणलो, पाटील साहेब हम्म. राम राम. नुकतंच त्यांचं TDM फिल्म आली होती, TDM. हम्म. तर मग TDM आल्यानंतर पहिल्यांदा बघितलं बाबूला. मी त्याला पृथ्वी म्हणतो ऍक्च्युली. अच्छा. हा हा आमचा चांगला हा त्याला एकत्रच प्रेमानं असतो. जवळचे हा, बाबू बोलतात. हा. हा त्याला बघितलं आणि ज्या दिवशी मला समजलं की मला फिल्म करायची, तर मला एकदमच ते दिसला तो. त्याचं नाव नव्हतं माहिती मला. हा. फिल्मचा TDM मला एवढं माहिती आहे भाऊंची असल्यामुळे, पण मला त्याचं नावच लक्षात येत नाही. हम्म. तर मग म्हटलं यार, बघितलं, सर्च केलं, म्हणलं ह्याचा लुक टेस्ट घेऊ नको, ऑडिशन घेऊ नको, ह्याचं काहीच घेऊ नको. हम्म. TDM मध्ये जो बोलतो ना, तसाच आपल्याला एकदम एकदम धमाका टाकणारा शब्दांचा हा. असा. त्याला बोलवलं, बघितलं, इमॅजिन केलं मी पहिल्यांदा. चलो भेटला. तर मग हे आरक्षण मला जेव्हा माहिती नसतं दिग्दर्शक म्हणून सुद्धा, जेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला, त्या आरक्षणाची व्याख्या समजली, तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आणि अंगावरती काटा होता. की म्हणजे पाटील साहेबांचं विजन किती मोठं असू शकतं. हम्म. म्हणजे त्यांना किती मराठी माणसाबद्दलची तळमळ तळमळ आहे, होती. लेकरांचे, गोरगरिबांच्या. हम्म. त्या माणसांना भेटल्यानंतर एवढं हे झालं की यार, किती चांगले असतात ते लोक. हम्म. म्हणजे इमोशनली किती चांगले असतात. एखाद्या व्यक्तीसाठी जीव लावला तर जीवच लावतात, हम्म. अशी ते लोक असतात. पहिल्यांदा तुम्हाला फॅमिली, ड्रामा, लव, सस्पेन्स, थ्रिलर, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रच भेटतील. आणि जसा मी नेहमी एक्सपेरिमेंट करतोय, तसा मराठीतला पहिला हा एक्सपेरिमेंट असेल. 2007 मध्ये मी एका व्यक्तीला 1,00,000 रुपये दिले होते. त्या सिरियलचं नाव मला आजही आठवतं. सिरियलचं नाव होतं अब ना आई जुदाई. 143 अशी लव्ह स्टोरी हाताळत होतात तुम्ही. त्यावेळेसची एखादी अशी गोष्ट जी कधी आयुष्यात विसरू शकत नाही, तो आलेला अनुभव असेल किंवा प्रॉब्लेम असेल एखादा. चित्रपट शूट करत होतो आणि सीन असा होता की चित्रपटामध्ये जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे अनंता, हम्म. त्याने त्याच्या मामाच्या मुलीसोबत मला बघितलेलं असतं. हम्म. आणि मग तो ठरवतो की याची धिंड काढायची गावातनं आणि ती हम्म. गाडीला बांधून पाठीमागनं. हम्म. मग तो गाडीला बांधलं जातं मला, आणि दोरीनं बांधल्यानंतर तो 1.5 किलोमीटर ओढत फरफडत नेतो, घेऊन फरफडत घेऊन हम्म. जातो आणि मंदिराच्या चौकामध्ये आणून सोडायचं असतं त्याला. आणि सगळ्यांना वॉर्निंग द्यायची असते की माझ्या नादीला लागू नका, मी याचे हाल केले ते सगळ्यांचे करू शकतो. हम्म. तर त्या मोमेंटला काय घडलं, दोरी बांधली, डिस्कशन झालं, मी सांगितलं सुद्धा की मला सीन कसा अपेक्षित आहे. जो गाडी चालवणारा होता त्याने थोडंसं चुकीचं ऐकलं. त्याला मी सांगितलं होतं की कॅमेरा हाय स्पीड असेल, गाडी स्लो असेल. हम्म. त्याने उलट ऐकलं. त्याने सांगितलं, गाडी त्याने 60च्या स्पीडने घेऊन गेला. 1.5 किलोमीटर मला फरफटत घेऊन गेले. माझे पॅड्स लावलेले, हे पाडलं. एका मोमेंटला ते निघत होते आणि रक्त निघत होतं. आणि सीन ही असाच होता की आतमध्ये हिरोईन बसलेली आहे, माझा मित्र बसलाय गाडीत. त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे आणि ते ओरडतायत की नका मारू, नका मारू. हम्म. पण ते रिअलमध्ये म्हणतायत आनंदाला की अरे सरांना लागतंय, ओरडतायत, लागतंय, लागतंय. त्याला वाटतं तो कॅरेक्टरमध्येच. हम्म. गोंधळ तोच, त्याला वाटलं तो गोंधळ ओढतायत. एका मोमेंटला दगड असा आणि मी इथं थांबल्या गेलो. अनंतानं ब्रेक दाबलं गाडीवरती आणि तो त्यांच्या आता नवीन, तो कलाकार जो गाडी चालवणार होता तो होता नवीन. हम्म. ऍक्च्युली तेव्हा मला अनुभव आला की अशा डेंजर सीनसाठी तर तुमचा अनुभवीच आर्टिस्ट पाहिजे असतो. हम्म. मग अगदी. त्याला ते काय बोलणार, पूर्ण 1,500-2,000 हजार लोकसंख्येचं गाव, अर्धा तास शांत फक्त माझ्याकडे पाहत होते. मी बसून होतो, रक्त इथनं निघालं, इथनं निघालं. पण सांगणार कोणाला, बोलणार कोणाला? डिसिजन मेकर आपण, कॅप्टन ऑफ शिप आपण. त्या बोराला ओरडून ओरडून काय भेटणार? काय थोडीच लागलेलं पुन्हा वापस जाणार. ठीक आहे, झाली एक चूक, नंतर चूक नाही झाली पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, असं विचार करायचा आणि पुढे जायचं. मला ते असं कोणाला बोलायला किंवा काही म्हणायला नाही आवडत. असं माझा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट घडली तर ते मला त्रास देईल, पण मला दुसऱ्याला द्यायला नाही आवडत. तो माझा मूळ स्वभावच आहे. तर मग मी त्याला काही नाही बोललो. तो खूप घाबरला होता. ऑलरेडी व्हायबल होत होता. "सर, सॉरी सर, सॉरी."
म्हणलं, ठीक आहे म्हणलं, काही इट्स ओके, फक्त अर्धा तास शांत बसा म्हणलं, मला बसू द्या. आणि तिथून मग तो एका मोमेंटला एनर्जी देत मीच सगळ्यांना बाजूला घेऊन बोलवलं आणि होत राहतं म्हणून सांगितलं आणि मग पुढचा सीन शूट केला आम्ही. तो सीन नाही विसरू शकत, कारण तो मोमेंट आठवला तरी अंगावरती काटा येतो. कारण 60च्या स्पीडनं बघणं 1.5 किलोमीटर तो, आणि गावातले खड्डे वगैरे असतात 7-6. हा. तर एक खड्डा झाला की एक पॅड त्या निघायचा. ट्रेलर मध्ये बघितलं मी ऍक्च्युली. हा, तोच सीन, हा, तोच हा, सीन, हा. तोच सीन. हा, तर तो नाही विसरू शकणार कधीच. त्यामध्ये खूप इमोशन्स होते, मेहनत होती, आणि सहजासहजी मला ते फाईट मास्टरचे मराठीचा एवढं बॉडी डबल वगैरे, ते बॉडी हम्म. डबल मध्ये काय होतं, टेक्निकल लोकांना कळून येते की हा योगेश नाही, हा हा, तो बॉडी. हा. तर मला ते तसं नाही आवडत. करायचं ना तुला, अभिनय करायचा ना, मग ती ताकद पण ठेव. बरोबर आहे. तर अभिनय कर, नाहीतर मग भरपूर लोकांना ऍक्टर व्हायचंय. इंडस्ट्रीतले कलाकार घेतलेल्याचा अनुभव, किंवा आता तुम्ही कास्टिंग करता, हम्म, किंवा आता टीम मध्ये लोक येतात, हम्म, हम्म. त्यांचं सिलेक्शन करताना काय विचार करता, किंवा त्यांच्यासोबतचे अनुभव कसे असतात? सिलेक्शन असं करता वेगळं काही विचार नाही. गोष्टीला ते पुढं घेऊन कसे जातात आणि त्या कॅरेक्टरला कम्फर्ट आहेत का? इवन मी पुढचा विचारच नाही करत. कास्टिंग वाईज ते कॅरेक्टर जातं का? हम्म. जाते तर मग तेच कास्ट कर. माझं तुला सांगतो सहजासहजी, आता आम्ही जरांगे जेव्हा आता ही फिल्म केली मी, तर खूप जणांचं म्हणणं होतं की मकरंद देशपांडे जातील का? कारण मनोज दादांचं बोलणं फास्ट आहे. हम्म. हा. हम्म. आणि मकरंद देशपांडेचं स्लो. हम्म. कसा आहेस हम्म. योगेश, एवढं स्लो बोलतात. हा. हा. तर मग ते स्लो, आणि त्यामध्ये मला सीन त्यांचा पहिला स्टार्ट होईपर्यंत मला टेन्शन होतं. मी फक्त रायटरकडे असं पाहिजे, काय होते. मग त्यांनी एक दिवस ऐकलं. मला म्हणे, योगेश इकडे, तुला याचीच भीती आहे ना, की ते खूप स्लो बोलतात, मी मी खूप स्लो बोलतो, ते खूप फास्ट बोलतात. तर हे बघ म्हणे सीन आता, मग तू ठरव. सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांनी अफलातून केलं. म्हणजे कॅरेक्टर्स, तर मला त्यांची केस एवढी करली, हम्म. तर मी त्यांच्या आता मोठ्या मोठ्या फिल्म्स चालतात, तर कट करतील का? किंवा कारण मनोज दादाचं कॅरेक्टर करण्यासाठी तो धाटणीचा हाडाचाच कलाकार पाहिजे. पाहिजे. हा, तर ते कॅरेक्टर अपील होईल, हम्म. अंगावरती हम्म. येईल. त्यातले साधेपणा, मनोज दादांचे साधे त्यांनी घेतले पाहिजे हम्म. गोष्टी, त्यांचा इमोशन्स. मनोज दादा एखादी गोष्ट जेव्हा बोलतात, तेव्हा बोलत असताना प्रेमापोटीच असतं. ते ओरडले तरी त्यांच्यात प्रेम असतं. हो, ते हो. समोरच्याला हा. ओळखता आलं हा. पाहिजे. तर ह्या सगळे बारकावे मकरंद देशपांडे मला माइंडमध्ये होता, की नाही, ते हे व्यक्ती करू शकतो. आणि ते म्हटले, की योगेश मला 4 महिने वेळ नाही. मिळाला सर, 4 महिने थांबतो, मला तुम्हीच पाहिजे. हम्म. आता जसं प्रसाद ओक, हा, हा. तर हे कास्ट करताना परफेक्ट, हा बाजूला फोटो ते दिसतायत का? हम्म. दिसतायत. अजय पुरकर, हम्म. इवन नरेट करताना ती गोष्ट आरक्षणाची छान कोण सांगतील? सुबोध दादा. हम्म. तर हे सगळं कास्ट करताना सगळ्यांचे विचार घेऊन करत असतो मी, जेणेकरून प्रत्येकाला ते गोष्ट न पाहता ते मी आता बघतोय समोरासमोर, हम्म. असं जाणवलं पाहिजे. त्यामुळे कास्टिंग करताना हे करतो. आणि राहिली गोष्ट, खूप स्ट्रगलर असेल किंवा खूपच ऑडिशन्स देतोय बिचारा, कुठून तरी कॉन्टॅक्ट करत करत फॉलोअप घेतोय, माझा कनेक्ट आहे, असं कोणी असेल तर त्याची मी ऑडिशन घेत नाही, मी डायरेक्ट रोल देतो त्याला. हम्म. कारण कोणी ना कोणी सुरुवातीला नवीनच असतो. प्रत्येकानं जर हा विचार केला तर आपणही मग त्यातूनच आलो. आपण त्यातनंच आलो. हम्म. इव्हन मला तर कुठे रोल सुद्धा कधी कोणी दिला नाही. खरंय. एक रोल केला होता मी अमर प्रेम सिरियलमध्ये. तर त्या सिरियलमध्ये असं कॅरेक्टर होतं की ते हिरो हिरोईन एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथे बॉम्बस्फोट होतो. हम्म. आणि सगळ्यात जास्त बॉम्बस्फोट झालेला जखमी माणूस म्हणजे तो मी. माझा एवढा विचित्र मेकअप केला होता, हा, हा. तो मीही ओळखत नव्हतो की मी आहे. कोणाला सांगणार मी रोल केलाय? तर अशा काही गोष्टी घडल्या. तर त्यामुळं मी असं पाहत नाही की त्यांनी काय केलं का? असं खूप जण येतात, "सर असं-असं आहे, मी ऑडिशन पाठवू का?" काही पूर्ण त्यांचा बायो पाठवतात. मग मी त्यांना डायरेक्टली सांगितलं असतं, "तू समोर ये. मी माणसाला ओळखलं किंवा माणसाचा विचार आवडला किंवा स्वभाव आवडला, की तुझा रोल झाला." हं. हम्म. पहिल्यांदा कोणी ना कोणी असतंच नवीन. तर ते मला कोणी नाही दिलं, पण मी तर देऊ शकतो. आणि देऊ शकतो म्हणजे काही उपकार नाही करत. तू तू डिझर्व्ह करतो. हा. एवढी मेहनत करतोस, एवढं स्ट्रगल करतोस, एवढ्या ऑडिशन्स देतोयस, आणि तू नकळत एखाद्याला कॅरेक्टर दिलं, नकळत एखाद्याला रोल दिला, तर तो आनंद आहे ना,
शब्दात सांगू शकत शब्दात नाही. सांगू देत नाही आणि आपल्याला ब्लेसिंग भेटते. हा. सो फक्त होप्सवर नाही ठेवायचं. देत असतील तर देतो, नसेल नेक्स्ट टाइम करू. Okay. हा, जेवढं मी माझ्या मित्रांना प्रत्येक फिल्ममध्ये म्हणजे कॅरेक्टर देत असताना खूप असं असतं की मेन कॅरेक्टर्स हे मोठ्या कास्टिंग हा. असते आणि मग सेकंडरी, हम्म. त्याच्या व्यतिरिक्त काही Supporting कॅरेक्टर वगैरे, हा. सपोर्टिंग. तर अशांना मी सगळ्यांना अशा गोष्टी देतो की लाईक तू जातोयस कर. हम्म. एखाद्या मोमेंटात जात नसतानाही त्याला देतो की हम्म. खूप होप्स असतात त्याला की यार हम्म. योगेश फिल्म करतोय, मित्रच आहे यार 10 वर्षापासून. हम्म. तर कसं बोलू, ते कसं बोलू त्याच्या चेहऱ्यावर दिसतं मला, हा, पण ते हा. बोलण्याच्या अगोदरच त्याला सांगतो की तू डन केलंय, कर. पण रिअल मध्ये तुमचा लुक बघितल्यावरती एक असं अँग्री पर्सन वाटतो किंवा नाही का, हो. खूप स्ट्रिक्ट असेल असं वाटतं. मग त्या लोकांना आता ते शूट करत असतात, नवीन कलाकार असतात, सगळी टीम नवीन असते, हम्म. त्यांच्याशी कोऑर्डिनेट करताना काय काय मजा येतात मग? मजा ही येते की मला ते समोर माझ्या यायला खूप घाबरतात हा. ऍक्च्युली. माझे ते कर्ली हेअर्स किंवा हे लुक मला नव्हतं माहिती. हे खूप जण मला बोलले की सर तुम्हाला बघितलं की भीती वाटते. मला स्वतःला वाटत हा, होती हा. जेव्हा विवेकनं सांगितलं की मला ते जाणवलं फोनवरती. पण असं काही नाही, ते बोलतात ना जे असे दिसतात डेंजर वगैरे ते आतनं खूप पोलाइटली असतात. म्हणजे मी माझं सांगतो, ते राग आणि हे काय मला म्हणजे डोक्याच्या वरच आहे कशाला. अं? हा. तू माणूस आहेस, माणसासारखं राहा. 2 विचार येत असतील तुझ्याकडे, माणूस का येत आहेत, तुझी ती ऑडियन्स आहे, तू त्यांना जर ऍटिट्यूड आणि इगो दाखवत असशील तर मग तुझे कसं फॉलो होणार, फॅन फॉलोइंग कशी होणार. बरोबर. तू लोकांना काय, तू ज्यांना दाखवायचं त्यांना तुझा एक रिस्पेक्ट ठेव. तुझा रिस्पेक्ट ठेवून जिथं ऍटिट्यूड दाखवायचा आहे, जिथं तुला वाटलं पाहिजे की इथं उद्या जाऊन माझा आहे ना गैरउपयोग करतील, त्यामुळे आपल्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये राहायचं, तिथं राहा ना. नॉर्मल ऑडियन्स, नॉर्मल लोकांना ऍटिट्यूड दाखवून कुठे घेऊन जायचंय. जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी चांगलंच वागतो. इव्हन तू म्हणलास तसं सुरुवातीला बोलत नाहीत, एकदा मी बोलायला लागलो तर मग अरे सर आम्हाला अगोदर खूप भीती वाटली, पण असं वाटत नाही. असं ठीक आहे ना, नाही वाटत. उलट मला असं वाटतं ऑलवेज गुड लिस्नर म्हणून राहा. ऑलवेज काही ना अगदी, काही शिकायला भेटतं तुम्हाला. हा, आणि मुळात असा स्वभाव माझा कॉलेजच्या वेळेस नव्हता. खूप रागीट होता. काही कोणी बोललं तर सहन नाही व्हायचं, चिडचिड व्हायची. इव्हन मैत्रीने काही बोललं की लगेच त्याला तू असं का बोललास, म्हणजे कोणीतरी मित्राने माझी पॅम्परिंग केलं पाहिजे, मलाही विचारलं पाहिजे. तर असं ते तेव्हा होतं. ते एक एक्सपेक्टेशन मला असं वाटतं सगळ्यात जास्त त्रास देतात. तर त्या अपेक्षा कोणावरती नाही ठेवायची. हा, तर आम्ही जरांगे करताना मनोज दादांची बऱ्याच वेळा भेट झाली असेल, त्या भेटींचे काय काय अनुभव होते? चित्रपट करत असताना पहिल्यांदा त्यांना भेटणं खूप गरजेचं होतं. आणि आमचे जे निर्माते आहेत डॉक्टर मधुसूदन मगर सर, तर त्यांनी सांगितलं आपल्याला पाटील साहेबांना भेटायचं. सर जाऊयात. गेलो आम्ही भेटायला त्यांना गॅलेक्सीमध्ये गेलो होतो. संभाजीनगरला ते हॉस्पिटलला असतं तिथे. त्यांना तेव्हा बरं नव्हतं. तर बघितल्यानंतर त्यांचं तेव्हाचा पहिला पिरियड होता जेव्हा उपोषण करून त्यांनी हॉस्पिटलला ऍडमिट होते. बघून डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी बोललो ना की जेव्हा माणूस इमोशन्स असतात किंवा अंगावरती जेव्हा काटा येतो, तो काटा हा खोटा नसतो, शब्द खोटे असू शकतात. बरोबर. तर ते बघितलं तेव्हा झोपलेले बिचारे, आतमधनं एंट्री केली, उभा राहिलो आम्ही. मी दरवाजाच्या तिथेच उभा राहिलो आणि बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही दिसत होतं डोळे बंद असताना, तर जे ते स्ट्रगल करत होते आरक्षणासाठी, त्या गोष्टी सगळ्या अशा, मी एक दिग्दर्शक असल्यामुळे मी त्या पाहत होतो. त्यांनी काय खाल्लं, नाही खाल्लं, त्यांचं म्हणणं काय, त्यांचा उन्हात बसून तो उपाशीपोटी आक्रोश कुठल्या गोष्टीसाठी आहे, मराठी मुलांबद्दल, मराठी माणसाबद्दल किती प्रेम आहे. म्हणजे असा एक साधा सिंपल माणूस किती मोठं आंदोलन, उभा किती करू मोठे शकतो. विचार, म्हणजे किती मोठं विजन, ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात तिथे दिसत होत्या. आणि मग नकळत मी थोडा इमोशनल असल्यामुळे माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं. आमचे मग डॉक्टर साहेब जाऊन भेटले आणि मी फक्त राम राम म्हणलो, पाटील साहेब राम राम. ते छान बोलले, एवढंच. बाकी काय एवढं, कारण त्या माणसाला ऑलरेडी स्वतःच एवढा त्रास होते, तर मी कुठे जाऊन गप्पा मारत त्रास देऊ आणखी. सगळ्यांनी जर खूप व्यक्तिमत्व तर अफलातूनच आहे. ते कॅरेक्टर जेव्हा मकरंद सरांमध्ये उतरवायचं होतं म्हणा, किंवा ते प्रेझेंट करायचं होतं,
तेव्हा काय काय चॅलेंजेस होते? म्हणजे जसं की अजय देवगण एक नवीन त्यात आम्हाला कळलं की मनोज दादा अगोदरपासून फॅन होते असं. हम्म, त्या लेखकाने गोष्टी जरी काढल्या असतील, बाहेर हम्म, शोधल्या असतील, हम्म. तरी त्या प्रेझेंट करताना एक दिग्दर्शक म्हणून, शिप ऑफ द कॅप्टन म्हणून काय काय चॅलेंजेस येत होते? चॅलेंजिंग तेच होतं, एक तर लुक खूप मॅटर करत होतं. हां. लुक आणि भाषा. मकरंद सरांची जसं मगाशी सांगितलं, भाषा स्लो आणि फास्ट तर होतीच, हं. पण तो जो बोलण्याचा एक लहेजा. लहेजा असतो. हं. मनोज दादांचं कसं बोलताना कसं, "ए, अरे काय भाकर हं. बिगर खाली का नाही, वय हं. वय तिकडे चल, नंतर खातो." हां, हां. अशी भाषा आहे. हां. आणि हेच मकरंद दादा जर बोलले, की त्याच भाषेमध्ये किंवा त्यांना जर अभिनय असा करत, की "ए योगेश, भाकरी-बिकरी खालीच का नाही? हां. प्रमाण हो तिकडे." भाषेकडे. हां, हां. हां. तर तो जो टोन, हां. टोन खूप मॅटर करतो. आमच्या मराठवाड्यामधला टोन खूप प्रेमळ आहे. हां. हां. शिवी जरी दिली तर ती प्रेमळ नसते, प्रेमळ असते. हां. त्यामुळे तो टोन आणि त्यांचा, त्या दोघांचं सिमिलर भाषा, तर मनोज दादा तर अपील झाले असते. म्हणजे हं, हां, हं. ती कॅरेक्टर, कारण पूर्ण चित्रपट त्या गोष्टीवरती आहे ना. तर ती भाषा मग मकरंद सरांना मी सरांचे पाटील साहेबांची मी व्हिडिओज पाठवले. म्हणलं हे भाषण बघा, हे आंतरवालीमधलं भाषण बघा. अशा खूप काही गोष्टीचा त्यांना अभ्यास करायला लावला आणि तो व्यक्ती लगेच समजून जातो काय घ्यायचं, काय नाही. त्यांनी अप्रतिम सुंदर असं हं. केलं. आज बघताय तुम्ही प्रत्येक गाणं आजही हो, त्या हो. चित्रपटाचं ट्रेंडिंगला आहे. हो. अजयदादाचं हो. देव माणूस अवतरला. हां. तर कुठल्याही रॅलीत गेला तर ते गाणं लागतं आज. लागतं म्हणजे ते लिहितानाच असं लिहिलं होतं. हां, इमोशनलीच टच होतं. इमोशन्स, की पाटील साहेब आहेत काय? त्यांचे विचार काय आहेत? त्या हं. विचारांना धरून, त्यांच्या स्वभावांना धरून ते शब्द मांडण्यात हं, आले. हं. म्हणजे आपल्या लेखकाने. आणि मंगेश कांगणे सर तर तो अफलातूनच हां, व्यक्ती हां, आहे. हां, त्यांचं हां. लिखाण म्हणजे अ, एवढं त्यांचे प्रत्येक शब्द बोलतो. आणि मला असं वाटतं गाण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा शब्दच बोलला पाहिजे. अगदी, अगदी, अगदी. तुमचा चित्रपट एकीकडे आणि तुमच्या गाण्याचे लिरिक्समध्ये एक चित्रपट हो, वेगळा दिसला हो, पाहिजे. हो, हो. अगदीच, अगदीच, अगदी. असं काही ते स्ट्रगल होतं. मग त्यानुसार करत गेले, होत गेलं. चांगलं काम करायचं असलं तर ते होत राहतं. फक्त तुमची ती नीतिमत्ता पाहिजे चांगले काम करण्याची. सो यंगपणीचे जे पृथ्वीराज आहे आमचा बाबू, हं. तो डोक्यात कसा आला किंवा बाबूला कसं ते करण्याचं पात्र डोक्यात तुमच्या होतं? अ, नुकतंच त्यांचं टी-डी-एम फिल्म आली होती. टी-डी-एम. हं, हं. तर मग टी-डी-एम आल्यानंतर पहिल्यांदा बघितलं बाबूला. मी त्याला पृथ्वी म्हणतो ॲक्चुअली. हां, अच्छा. हां, हां. आमचा चांगला त्याला एकत्रच प्रेमानं असतो. जवळचे हां, बाबू हां, बोलतात. हां. हां. त्याला बघितलं आणि ज्या दिवशी मला समजलं, की मला फिल्म करायची, तर मला एकदमच ते दिसला तो डोळ्यासमोर. स्पॉन्टेनियसली क्लिक झालं. डोळ्यासमोर. हां, त्याचं नाव नव्हतं माहिती मला. हां. फिल्मचा टी-डी-एम मला एवढं माहिती आहे भाऊंची असल्यामुळे. पण मला त्याचं नावच लक्षात येत नाही. हं, तर मग म्हटलं यार, बघितलं, सर्च केलं. म्हणलं ह्याचा लूक टेस्ट घेऊ नको, ऑडिशन घेऊ नको, ह्याचं काहीच घेऊ नको. हं. टी-डी-एममध्ये जो बोलतो ना, तसाच आपल्याला एकदम एकदम धमाका टाकणारा हां, शब्दांचा हां. असा. त्याला बोलवलं, बघितलं, इमॅजिन केलं मी पहिल्यांदा. चलो भेटला. हं, तर ते एक वय दाखवायचं होतं. हं. त्यांचं एक स्ट्रगल दाखवायचं होतं त्या वयामधलं. कारण पाटलांचं स्ट्रगल खूप वर्षापासूनच हो, आहे. हो, हां, हो, हां. हो, हो. त्यामुळे ते दिसणंही खूप महत्त्वाचं होतं. तर त्यानं बाबूनं अफलातून खूप जणांचं असं म्हणणं झालं चित्रपट रिलीज झाल्यानंतर, की तुम्ही कंटिन्यू का नाही केलं बाबूला? मीच म्हणणार होतो हां. ही गोष्ट. म्हणजे इव्हन पण ते एक असतं ना, की मकरंद सर अभ्यासपूर्वक करणारा व्यक्ती. बाबूने तो अप्रतिम केलं. म्हणजे तो शेवटपर्यंत असला तर आणखी मजा आली असती. पण जे काही छोटे-छोटे बारकावे आहेत, त्या गोष्टी आहेत. तर मी एक म्हणलं कलाकार म्हणून मकरंद सर बेटर करू शकतात. असं नाही की बाबू नाही करणार. पण तो बाबूकडनं करून घेण्यासाठीचा माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. हं, हं, हं. कारण तो चित्रपट तेव्हा शूट झाला. त्या झाल्यानंतर त्याचं प्रोसेस सगळं 1 वर्ष जातं आणि ते लवकरात लवकर जेवढा थिएटरमध्ये येईल तेवढं ते लोकांना बघायला छान वाटलं असतं. सो असं आहे. मग आता ते आंदोलन ॲक्चुअली मराठा आंदोलन आता वेगळ्या लेव्हलला पोहोचलंय. हं, हं. काही ठिकाणी दाखले मिळतायत. जे सगळं झालंय ते तुम्हाला माहिती. हं. आणि त्या सिनेमाच्या शेवटी असं आहे की गोष्ट अजून संपली नाही अशा अर्थाचं समथिंग काहीतरी आहे. हं, हं, हं. सिनेमाचा एंड. हं, हं. तर मग याचा काय सेकंड पार्ट आहे डोक्यात किंवा असं काही घडणार आहे का पुढे? नाही, सेकंड पार्ट वगैरे तर नाही. अ, आरक्षणावरती तर फिल्म केली तर एक वेब सीरीज बनेल. हं, एवढा हं, मोठा हं, इतिहास आहे. हं. पण तो आता सक्सेसपर्यंत आणले पाटील साहेबांनी हं, हं, एवढी हं. मेहनतीने. लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतायत पण. त्याचा लाभ होतोय.
प्रत्येक घरामध्ये आनंदानं मुलं आणखी शिकायला शाळेत जात आहेत. प्रत्येकानं आपापल्या नावावरती त्या नोंदणी करायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांचा. आणि एक प्रोसेस आहे. या प्रोसेसनुसार हळू-हळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण सेकंड पार्ट वगैरे का नाही होणार? कारण चित्रपटाचा जो मी एंड दाखवलाय, तो एंडच एवढा सुंदर दाखवला की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती महान आहेत. त्या विचारांनी त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला हा पाटील साहेबांना किती चांगल्या पद्धतीने त्यांनी नरेट केलेला आहे. तर ते त्यातनं एक चित्रपटाला सेकंड पार्टसाठी काही असं तिथं उरलेलं नाहीये आता. जेवढा इतिहास दाखवायचा, जेवढ्या लोकांचा दाखवायचा, तो इतिहास एका चित्रपटाच्या 2.5 तासामध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला अभ्यास करून. तर मला असं वाटतं आता त्याची गरज नाहीये. लोकांना आरक्षणाची किंमत कळाली आहे. आरक्षण किती महत्वाचं तेही समजलंय आणि त्याच्यावरती एवढं तोडगाही निघालाय. तोडगाही सरकारने काढला. एवढं सुंदर पद्धतीने सर्व सहकार्य करतायत. तर हे सगळ्या गोष्टी छान होत आहेत. तर मला असं वाटतं काही आता त्याची गरज नाही पडणार. म्हणजे त्या गोष्टीसाठी ते केलंच नव्हतं. पण एक्झॅक्टली आरक्षण म्हणून आता मीही मराठा आहे, 96 कुळी मराठा आहे. मलाही ते आरक्षण म्हणजे काय चित्रपट करायच्या अगोदर माहिती नव्हतं. नाही, आम्हालाही माहित नव्हतं. म्हणजे मी काल रात्री परत एकदा तो सिनेमा बघितला. जेव्हा म्हटलं उद्या बोलायचंय मला त्या गोष्टीवर, तेव्हा ह्या गोष्टी मला क्लिक होत आहेत, की एवढे बारकावे आपल्यालाही माहित नव्हते. म्हणजे आपण त्याकडे तेवढ्या दृष्टीने बघितलंच नव्हतं. तर मग हे आरक्षण मला जेव्हा माहिती नसतं दिग्दर्शक म्हणून सुद्धा, जेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला, त्या आरक्षणाची व्याख्या समजली, तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आणि अंगावरती काटा होता. की म्हणजे पाटील साहेबांचं विजन किती मोठं असू शकतं. म्हणजे त्यांना किती मराठी माणसाबद्दलची तळमळ आहे. लेकरांचे, गोरगरिबांच्या आज किती ब्लेसिंग घेतलेत त्या माणसांनी, किती ब्लेसिंग, आशीर्वाद. तर आणि अहो एखाद्या माणसाला आपण उन्हामधनं आलो तर बिस्लेरी कुठे करतो. कित्येक दिवस विदाऊट पाण्याचा याचा काय म्हणजे तर हे सगळं अभ्यास करून त्यात चांगलंच आरक्षणाचं काय किंमत आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. लेखकाने सुंदर लिहिलं आणि ते मी पडद्यावरती आणायचा प्रयत्न केला. तर खूपच सुंदर. पण त्याच्या अगोदर ही गोष्ट खूप अपील झाली, की आम्हाला जे आरक्षण माहित होतं आता मनोज दादांनी सुरुवात केली उपोषणाला. तिथून हा मुद्दा खूप प्रकर्षानं आपल्या जनरेशनमध्ये म्हणूयात. आपल्या जनरेशन मधलं ते आंदोलन आहे मनोज दादांचं. त्याच्या अगोदरची जी आंदोलन आम्हाला माहिती नव्हती किंवा त्याकडे तेवढा आम्ही कधी फोकस केला नाही. ती आंदोलन या चित्रपटाच्या माध्यमातून कळाली. मग हे आरक्षणाचा मुद्दा जिथून सुरू झाला होता तिथून सिनेमा सुरू करावा. हा थॉट कसा काय होता म्हणजे? कारण काय की मी बोललो की मी एखादा विषय हातात घेतल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करूनच करतो. की म्हणजे त्यांचं किती मोठं योगदान होतं अण्णासाहेब आणि नकळत या क्षेत्रात आलेले असतात ते. त्यामुळं ते चॅलेंजेस शूटिंग वाईज होते. त्यांचा बिझनेस पोर्ट त्याच्यावरतीच होतं. मग ते शूट करताना आपण कितपत योग्य आहे, कसं केलं पाहिजे, वेळेची बंधन, आपल्यामुळे त्यांना त्रास नाही. कारण लोकं आमचे असले तर ते लोकं बोलवायला घाबरायचे, लाजायचे. तर हे सगळं काही विचार करून केला. पण त्यांनी खूप सहकार्य केलं. घरामध्ये इव्हन मला आजही आठवतं की मला घरात बोलवायचे, माझं जेवण मला करायचे. "आप कोल्ड ड्रिंक लाऊं? आपको छाछ लाऊं? आपको बिसलरी का ही पानी पीने का आपने? ऐसा नहीं पीने का सर." म्हणजे एवढं आणि त्यातल्या त्यात मी ती कॅरेक्टरची भूमिका करत होतो ना, तर त्यांना आणखी जवळचं वाटलं मी. त्या फिल्ममध्ये तृतीय पंथाचं मी कॅरेक्टर प्ले केलंय. तर ते प्ले करत असताना माझी वेगळी टास्क होती. कारण फिल्म करण्याच्या अगोदर डिरेक्टर बोलले की आपण असा आर्टिस्ट घेऊया आणि नाहीतर ही गोष्ट तूच करतो का? मी म्हणलो ते कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग आहे. तिचे सिनेमे केलेत तुम्ही आता वेगवेगळे फॅमिलियर सिनेमा, मंगलाष्टक रिटर्न्स. ते जॉनर हाताळताना आणि याच्यामध्ये काय फरक जाणवत होता? जॉनर हाताळताना आता मंगलाष्टकचा पूर्ण टॉपिकच वेगळा आहे. फॅमिली. लाईक फॅमिली म्हणण्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टीवरनं, छोट्या-छोट्या मोमेंट्सवरनं, छोट्या-छोट्या विचारांवरनं म्हणजे एवढं प्रेम असतानाही तुम्ही डायरेक्ट टोकाची भूमिका घेता ते म्हणजे घटस्फोट. बरोबर. तर ते घटस्फोट म्हणजे काही एवढी लहान गोष्ट आहे का? आणि तुम्ही जे प्रेम केलं ते प्रेम का क्षुल्लक प्रेम होतं का? तुम्ही एकमेकांसोबत इमोशन शेअर केलेले आहेत, वेळ शेअर केलेली आहे. तुमचा सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेळेची आणि इमोशन्सची जे तुम्ही कधी भरू शकत नाही. अगदी. तर ते तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीनं कपल्स आजचं यूथ आहे, आजचे कपल्स आहेत, प्रेम करणारे प्रेमी आहेत. पण त्यांना कुठेतरी
बेस्टची एक रिक्वायरमेंट असते की बेस्ट भेटली मग मला दी बेस्ट पाहिजे. पण मला असं वाटतं की ती दी बेस्ट आणि बेस्ट मधली जी मधली व्याख्या आहे, मधला जो एक त्याला पोकळी म्हणू आपण, ती भरून काढायची तर तुम्हाला तुमचा बाजूला इगो आणि ॲटिट्यूड बाजूला ठेवला पाहिजे. की खूप साध्या गोष्टी आहेत की तू ठीक आहे, तू काम करतेस, मीही काम करतो. तुला 1,00,000 पगार आहे, मला 1,00,000 पगार आहे. मलाही ठीक आहे, तुला आहे, मला पण आहे. आपल्याला आहे ना. तर तो मला पण कुठून आला? पण म्हणजेच इगो. तर ते कशासाठी? तर तो नसला पाहिजे. तर तो मेसेज द्यायचा प्रयत्न केला, की प्रेम हे खूप चांगली संकल्पना आहे. प्रेमाची व्याख्याही खूप चांगली आहे. जे खूप लकी माणसांना प्रेम भेटतं. ज्यांना प्रेम नाही भेटत त्यांना विचारा. तर म्हणजे प्रेयसीचं असेल, आई-बाबांचं असेल, भावाचं असेल, बहिणीचं असेल. त्या प्रेमाचं एवढं सुंदर व्याख्या आहे. ते प्रेम तुम्हाला भेटून तुम्ही कुठल्यातरी इगोसारख्या, मीपणासारख्या गोष्टींवरनं तुम्ही त्याला डायरेक्ट घटस्फोटापर्यंत घेऊन जाता. तर मग मी थोडंसं कॉमेडी पद्धतीने तो घटस्फोट साजरा केला, की ठीक आहे. तुम्ही नकळत म्हणजे तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही आई-वडिलांना न सांगता तुम्ही मंदिरात जाऊन लग्न करता. रजिस्टर जाऊन लग्न करता तुम्ही कोर्टामध्ये. आणि तुम्हाला जर मग तुमचं जेव्हा जमायला नाही लागतं, एकमेकाचं Clashes इगोज, लागतात. क्लॅशेस ह्या दिसायला लागतात. मग तेव्हा तुम्हाला का नको ह्या गोष्टी तुम्हाला आनंद वाटला ना, तो सेलिब्रेट करा ना. जशा पद्धतीने तुम्ही न सांगता तुम्ही लग्न केलंत, तर तुम्हाला घटस्फोटही घ्यायचा ना, तर तो घटस्फोट सुद्धा लग्नाच्या पद्धतीनं आनंदामध्ये सेलिब्रेट झाला पाहिजे. तर मग त्या गोष्टीच मग इथं नवरदेव येत असतो आपल्याकडे घोड्यावरती. इकडे मी नवरीला आणलं. डोलीमध्ये नवरदेवाला आणलं. इकडे मंगल अष्टक आहेत, इकडे दंगल अष्टक आहेत. हे फेरे असे घेतायत, हे उलटे फेरे घेतायत. आणि यांच्या फेऱ्यामध्ये इकडे मंगल अष्टक आहेत आणि यांच्या फेऱ्यामध्ये त्यांचे केलेल्या कमिटमेंट्स, लव्ह यू शोना, पिल्लू, तूच पाहिजे मला आयुष्यात, काही नकोय. ह्या सगळ्या मेमरीज दिल्या मॅग्नॉल्स किंवा सीसीडी. तर मग त्या विचारांमध्ये एका मोमेंटला 7 फेरे होईपर्यंत 7व्या फेरीला तिला असं वाटतं, की अरे किती क्षुल्लक गोष्ट होती. मी फक्त त्याला म्हटले, की मी थकले, मोबाईलचं चार्जर आणून देशील का? मी का आणून देऊ? अरे तू फ्रीज मधली बॉटल आणत होतीस पाण्याची, तर तुला येता येता घेऊन ये म्हणलं, तर मी का आणू? एवढंच बोलले होते आणि एवढ्यावरनं एवढे क्लॅशेस, एवढे भांडण. हे मग योग्य आहे का? आपण आज घटस्फोट घ्यायला जातोय. हजारो लोक हसतायत आनंदानं. घटस्फोटच्याच दिवशी सुद्धा आहे ना माझे दागिने बिगिने सजून धजून बायका आल्यात. त्यांना किती आनंद होतोय आपल्या दोघांना दूर जाण्याचा. मग असा घटस्फोट काय कामाचा? तर त्या मोमेंटला ते थांबतात की नको, मला घटस्फोट नाही घ्यायचा. सॉरी, माझं चुकलं. एकमेकाला सॉरी बोला, पुढे जा. सॉरी म्हणण्यानं सगळं होतं. पण ते सॉरी म्हणण्यासाठीची जी क्षमता, वैचारिकता राहिली नाहीये. तर ते का म्हणलं पाहिजे, तर हे चित्रपट मंगलाष्टकमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. क्या बात. कोणता सिनेमा झाल्यानंतर वडिलांना प्राऊड फील झालं होतं? 143 पहिला सिनेमा. कारण 143 143 मध्ये काय घडलं, की फिल्म चालू असताना असं घडलं की माझे मोठमोठे कटआउट्स, होल्डिंग्स ऑल महाराष्ट्र सगळे चला हवा अयोध्यामध्ये आलेलो. तर ते प्रॅक्टिकली बाबांनी बघितलं ना सगळीकडे. सगळ्यांचे ट्रेलर बघून फोन बाबांना, जे लोक कशाला करतोय बाबा त्या क्षेत्रात म्हणणारे, आज मी येतोय तर मग मी येताना माझं शर्ट इस्त्रीचं असलं पाहिजे, इस्त्रीचं शर्ट घालून माझ्यासमोर मला योगेश बघणार आहे. तेच लोक बोलायचे, कशाला करतोय, जे भेटते ते करणार. तेच तर हे असं काय जेव्हा सिनेरो घरच्यांसमोर येतो, तर घरच्यांना आनंदापेक्षा त्यांना आनंद म्हणजे काय, त्यांच्यासाठी हाच आनंद की लेकरा बाळांचं चांगलं व्हावं, की आपली मुलं सुखी असावेत, कुठल्या व्यसनांमध्ये नाही पडले पाहिजे. हे आपल्या गावाकडच्या आई वडिलांचे साधे साधे स्वप्न असतात. कुठलाही व्यसनाच्या आधी जाऊ नकोस, कोणाचाही वाईट विचार करू नकोस, सगळ्यांचा चांगला विचार करत जा. हे साधे साधे सिंपल आजी आजोबांकडून शिकवून आलेली हे संस्कार, हे संस्कार प्रत्येकानं जोपासले तर मला नाही वाटत की काही कोणाला त्रास होईल. उलट माणूस समाधानी राहील, आनंदायी. म्हणजे हे सगळ्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. पण ह्या आत्ताच्या पिरियडमध्ये हा थॉट येण्यासाठी तुम्ही एवढं काही
म्हणजे वाढवून ठेवलंय आयुष्यात, हम्म. की एक्सपेक्टेशन्स आणि सॅटिस्फॅक्शन कुठल्या गोष्टीला नाहीच आहे ना. हम्म. तर मग सॅटिस्फॅक्शन नसल्यामुळे तिथं काय घडतं, एकमेव अशी गोष्ट आहे की सांगत असताना समोरच्याला ऐकायचं नाही, कळत असताना ते कळून घ्यायचं नाही. हे सगळं काही घडतं यामध्ये. बरोबर. हा, तर हे काय असं आणि आता लॉकडाऊन ओरिएंटेड जो सिनेमा केला होता हम्म. तो ऍक्च्युअल कसा शूट केला होता, म्हणजे सगळं संपल्यानंतर शूट केलं ना हो हो लॉकडाऊन, हो हो तर ते एक वेगळं चॅलेंज असेल त्या सिच्युएशन्स दाखवणं किंवा त्या क्रिएट हो. करणं. चित्रपटाचं बेसिक नाव आहे प्राणदा. हम्म. तर या चित्रपटामध्ये काय आहे, जेव्हा समजले की मला हा चित्रपट करायचा आहे, कोविडचा काळ पुन्हा एकदा उभा करायचा आहे, हम्म. ते करताना एकतर पहिल्यांदा वाईट वाटलं. की का वाईट वाटलं, जवळचे आपले लोक भरपूर गेले. आमची आत्या एक्सपायर झाली कोविडमध्ये. ते जवळून पिरियड बघितलेला मी खूप काही गोष्टी कोविडमध्ये असताना. तर तोच पुन्हा त्याच गोष्टी आणि दिग्दर्शक म्हणले की तुमचे बारकावे दिसले पाहिजे, चुकलं नाही पाहिजे काही गोष्टी. हम्म. तर तो काही असे 2-3 डिस्ट्रिक्ट असे उभा केले तिथे आणि तो काळ उभा केला. त्या सगळ्यांना तो चित्रपट बघितल्यानंतर डेफिनेटली कोविडची आठवण येते. हम्म. हम्म. हं. हम्म. तो तुम्ही ओ-टी-टीला बघितलं तर हो. तुम्हाला लक्षात येईल की त्यातही खूप बारकावे होते, खूप चांगल्या गोष्टी होत्या, काही मेसेज होते, की ते देव म्हणून आपल्याला डॉक्टर कसे धावले, गावातले लोकं कसे धावले, तेव्हाची परिस्थिती किती बिकट होती. आर्थिक तर होतीच, पण काही लोकांचं राहण्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स. हे सगळं सोशल मेसेज चांगला द्यायचा प्रयत्न हम्म. केला मी. हम्म. हम्म. आता तुम्हाला आजपर्यंत शूट करताना सगळ्यात अवघड वाटलेला सीन कोणता होता एवढ्या अं, सिनेमांमधून? हा. ॲक्चुअली असं काही मला जाणवलं नाही. कारण बाजारमधील असेल किंवा आम्ही हां. हो, जरांगेमधील हो. असेल. बाजारमधला आहे. बरोबर आहे. म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा मग मी नेहमी रिअल बेस असणारे लोकेशन्स सर्च करतो ना. हम्म. तर मला ते मग ते तर होतच. ती तर बापरे! म्हणजे त्या एरियामध्ये शूट जे केलं तर म्हणजे काय चॅलेंजेस होते तिथे? तिथे चॅलेंजेस असे होते की एक तर व्हॅनिटी अलाउड नाही, हम्म. गल्ली असल्यामुळे. हम्म. एवढ्या मोठ्या व्हॅनिटी आर्टिस्ट लोकांना ठेवायचं कुठं? मग त्यांच्याच घरामध्ये बसवायला लावलं. पण त्या माणसांना भेटल्यानंतर एवढं हे झालं की यार किती चांगले असतात ते लोकं. हम्म. म्हणजे इमोशनली किती चांगले असतात. एखाद्या व्यक्तीसाठी जीव लावला तर जीवच लावतात. हम्म. अशी ते लोकं असतात. आणि नकळत या क्षेत्रात आलेले असतात ते. त्यामुळं ते चॅलेंजेस शूटिंग वाईज होते. त्यांचा बिझनेस पोर्ट त्याच्यावरतीच होतं. मग ते शूट करताना आपण कितपत योग्य आहे, कसं केलं पाहिजे, वेळेची बंधन, आपल्यामुळं त्यांना त्रास नाही. कारण लोकं आमचे असले तर ते लोकं बोलवायला घाबरायचे, लाजायचे. तर हे सगळं काही विचार करून केला. पण त्यांनी खूप सहकार्य केलं. घरामध्ये इव्हन मला आजही आठवतं, की मला घरात बोलवायचे, माझं जेवण मला करायचे. "आपको कोल्ड ड्रिंक लाऊं? आपको छाछ लाऊं? आपको बिसलरी का ही पानी पीने का आपने? ऐसा नहीं पीने का सर." म्हणजे एवढं. क्या- आणि त्यातल्या त्यात मी ती कॅरेक्टरची भूमिका करत होतो ना, तर त्यांना आणखी जवळचं वाटलं मी. हा. मी त्या फिल्ममध्ये तृतीय पंथाचं मी कॅरेक्टर प्ले केलंय. हम्म. हम्म. तर ते प्ले करत असताना माझी वेगळी टास्क होती. कारण फिल्म करण्याच्या अगोदर डिरेक्टर बोलले, की "आपण असा-असा आर्टिस्ट घेऊया आणि नाहीतर ही गोष्ट तूच करतो का?" मी म्हटलं, "ते कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग आहे. मी हम्म. असंच नाही करणार सहजासहजी." शूटच्या 8 दिवस अगोदर त्या गल्लीत जाऊन उभा राहिलो मी. हम्म. विथ मेकअप, विथ साडी. त्यांचं बोलणं, त्यांचा लहेजा, हम्म. त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचा आवाज. त्यांचा आवाज नॉर्मली नसतो. "ए आता क्या रे, चल ना रे." हम्म. हे हम्म. त्यांचा बेस. बेस असतो हां. हा. ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी केला 8 दिवस आणि मग 9व्या दिवशी म्हणलं, "येस डॉक्टर साहेब, विल डू." करतो हे कॅरेक्टर. तर हे असे चॅलेंजिंग करताना मजा आली आणि असं काही तिथल्या लोकांचे काय इमोशन असतात, म्हणजे आपला कधी त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यांना जाणून घेण्याचा असा हं. संबंध आला नाही किंवा जे हो. बघतायत त्यांचाही संबंध आला नाही तर? शूट पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसच फायटिंगचे सिक्वेन्स होते. हम्म. म्हणजे एक तर ते पण एका गुंडाला मारतोय, गणेश यादव ते. हम्म. मी त्यांना मारतोय. साडी एकदम हे हम्म. एकदम अवतार. हां. आणि तिथले सगळे लोकं आले. तिथले सगळे लोकं आले आणि मग म्हणे शूटिंग बंद करू. म्हटलं काय झालं? बोले ऐसा कभी हिजड़ा मारता है क्या? हम्म. म्हटलं ऐसा क्यों नहीं मारता है? हम्म. मग त्यांनी फोन केला वरती. लक्ष्मी त्रिपाठी.
त्यांची हेड आहे हा हा इंडियाज, हा हा त्यांचा मला कॉल आला. बोले क्या तुम झूठे झूठे दिखा रहे हमारी तरफ से, हमारा ऐसा कुछ रहता है क्या? हम्म, मैं बोला आप जिंदगी में इतना स्ट्रगल करके यहाँ तक पहुंचे हो, आप पेट रिस्पेक्टिवली पेट भर रहे हो आप अपना काम करके, आप यहाँ पे सबके साथ अच्छा रह रहे हो, आप सबको रिस्पेक्ट दे रहे हो, हम्म, आप खुद का पेन बाजू में रख के सबका पेन झेल रहे हो, और फिर भी आपको कोई कान के नीचे मार रहा है, आप सहन करोगे? हम्म. बोले क्यों करूंगी? बोले मैं 2 मारूंगी. तो वही मैं कर रहा हूँ. त्या मोमेंट पासून मग त्यांनी सांगितलं की यहाँ पे कुछ भी हेल्प लगा, सब हम आपके साथ है, आप शूट करो. क्या तर हे असे एक्सपेरिमेंट्स तिथे भरपूर Okay. भेटले, हा, आणि त्यांचे विचार त्यांना जेव्हा भेटलो, छान वाटलं की ते आपल्यापेक्षा चांगले लोक आहेत ते. क्या बात. आता एक ऍक्टर बनायला आलेला योगेश हम्म. दिग्दर्शक बनला आणि खूप चांगले चांगले सिनेमे दिले. हम्म. त्यासोबत अभिनय पण जपलाय बऱ्यापैकी. हम्म. पुढं काय अभिनेता म्हणूनच करायचं असं काय ठरवलंय की दिग्दर्शक अभिनेता असं जे चाललंय तेच चालवायचं? डेफिनेटली अभिनेत्याची आवड आहे मला अभिनय करण्याची, पण मी दिग्दर्शक करतोय म्हणून मीच लीड केलं पाहिजे असा विचाराचा मी नाहीये. गोष्ट काय म्हणते, हा, कॉन्सेप्ट काय आहे, त्यात एखादा कॅमिओ असेल, त्यात एखादं कॅरेक्टर असेल की माझ्या पर्सनॅलिटीला जाते. माझ्या जेवढ्या फिल्म्स बघाल तुम्ही, त्या फिल्ममध्ये तुम्हाला उगच मी काहीतरी केलं म्हणून नाही दिसणार. त्या गोष्टीची डिमांड आहे, त्या कॉन्सेप्टला मी जाऊ शकतो, तेव्हाच मी तिथे इन होतो. नाहीतर मी 143 नंतर कुठेच लीड नाही केलं, जे की मी करू शकलो असतो. आम्ही जरांगेमध्ये मला लीड करायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी चिन्मयला घेतलं संतला तिथे, कारण तो इनोसेन्स पाहिजे की मी आहे 10वी नंतर काय करू, मला आरक्षण म्हणजे माहित नाहीये, तर तो चेहऱ्यावरनं दिसलं पाहिजे, बरोबर आहे. ती चिडचिड बाहेर पडली पाहिजे, मला आरक्षण का नाही भेटत त्याची. तर हे असे कॅरेक्टर माझ्या चेहऱ्यावरनं नाही दिसले असते, माझ्या चेहऱ्यावरती गुंडागिरी दिसली असती. त्यामुळं जिथे वाटतं तिथं मी करत असतो, आणि डेफिनेटली फ्युचरमध्ये दिग्दर्शक म्हणूनच करेल. अच्छा, येणारा सिनेमा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काय आहे नक्की त्याच्यामधल्या काय गमती आहेत आणि काय गोष्ट आहे? येणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे दशमी. दशमी म्हटलं की दसरा आठवतो आपल्याला. दसऱ्याच्या दिवशी काय घडतं, एक फेस्टिवल्स आहेत नवरात्रीचे. तर ऍक्च्युली कॉन्सेप्ट आहे थ्रिलर आणि सस्पेन्स. बरं. त्यामुळे मी जास्त काय या गोष्टीतनं उलगडत नाही, कारण गोष्टीचा कॉन्टेंटच आहे की लपून ठेवण्यासारखा, तो म्हणजे सस्पेन्स. तर मी काही सांगितलं तर तुला ती फिल्म लगेच कळून जाईल. फक्त एवढंच सांगेल की प्रत्येक स्त्रीमध्ये एक लक्ष्मी आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये एक झाशीची राणी आहे, आणि वेळ आली तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक चंडिका लपलेली आहे. क्या बात. हा, तिचा तुम्ही म्हणजे ती येण्याचा हे वाट बघू नका, तुम्ही तिला तो एक रिस्पेक्ट द्या. तिचा तो रिस्पेक्ट, तिचा आपलेपण, तिचा सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. तिला तुम्ही विचारा, तू कशी आहेस, जेवलीस का, बरं आहे का. प्रत्येका भावाला एक बहीण आहे, प्रत्येक नवऱ्याला एक बायको आहे, प्रत्येक बापाला एक आई आहे. तर त्या आईचा, त्या बहिणीचा, त्या बायकोचा रिस्पेक्ट करा, आणि तो रिस्पेक्ट जर केला तर ती तुमच्यासाठी काहीही करेल. तर तो एक मोमेंटम आहे वुमन्स ओरिएंटेड कॉन्सेप्टमध्ये. पहिल्यांदा तुम्हाला फॅमिली, ड्रामा, लव, सस्पेन्स, थ्रिलर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रच भेटतील. आणि जसा मी नेहमी एक्सपेरिमेंट करतोय तसा मराठीतला पहिला हा एक्सपेरिमेंट असेल. ग्रँड लेवलला कॅनव्हान्स आहे या फिल्मचा, आणि तुम्ही पाहत असताना एक, जसं आता मला आवडणारी फिल्म म्हणजे दृश्यम, तुम्हाला साऊथची आठवण नाही येणार ही फिल्म बघितल्यानंतर, तुम्हाला दृश्यमची आठवण नाही येणार. तुम्ही म्हणाल की मराठी इंडस्ट्री कुठेतरी आणखी वरती चालली आहे. क्या बात. असा हा थ्रिलर ड्रामा आहे, आणि अफलातून याला स्क्रीन प्ले आणि असं सुंदर लिखाण माझा मित्र सुरेश पंडितनं लिहिलेलं आहे. त्यामुळे मी म्हणतोय म्हणून माझी फिल्म छान आहे असं नाही. नेहमी आपल्याला बाजूच्यानं म्हणलं पाहिजे, शेजारच्यानं, की याचं कार्ट खूप चांगलं आहे. आपलं बाळ खूप प्रत्येकाला चांगलंच वाटतं, पण ते कार्ट प्रत्येक जण म्हणेल की काय कार्ट आहे अफलातून. तर असा हा कॉन्सेप्ट आहे वुमन्स ओरिएंटेड. आपल्या ज्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत हल्ली,
त्या घडत असताना त्याच्यावरती एक मोटिवेट होऊन काही जीवाचं कमी जास्त न करता एक आपण काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये काय दडलं हे ओळखलं पाहिजे आणि ह्या दडल्यानंतर तुम्ही एक इतिहास घडवू शकता एक स्त्री म्हणून. तर अशा पद्धतीचा हा कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक स्त्री भावनिक होईल. प्रत्येक फॅमिली पाहताना त्या गोष्टीचा विचार करेल आणि चुकीच्या गोष्टी कधीच घडणार नाहीत. क्या बात हां. क्या बात. कधी रिलीज आहे? आता हा रिलीजचा आणखी प्लॅन करतोय. अनाउन्समेंट असेल आत्ता. जसं आता मराठी इंडस्ट्रीला खूप चांगले दिवस दिसतायत. हो, हो, हो. प्रत्येक चित्रपट छान पद्धतीने ऑडियन्स एक्सेप्ट करते. तसेच दिग्दर्शकही त्यांना चांगल्या चांगल्या कथा, चांगल्या चांगल्या कॉन्सेप्ट द्यायचा प्रयत्न करतायत. सो या माध्यमातून एवढंच सांगेल की लवकरात लवकर ही फिल्म अनाउन्स करतोय. दशमी आणि तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी, ॲक्टिव्हिटीज, प्रमोशन समजेलच. एवढं सांगताना एवढं सांगेल की चित्रपट एवढा अफलातून आणि सुंदर बनवला आहे. याच्यावरती खूप जास्त 4 वर्षापासून स्टडी करतोय. ही जी माझी गोष्ट आहे, ही 2018ला माझ्याकडे आलेली होती. ओके. तर 2018 पासून त्या फिल्मवरती स्टडी करत मध्ये 3 चित्रपट झाले माझे आणि ही आहे ती चित्रपट आत्ता म्हणजे जेवढे 7 चित्रपटाला मी मेहनत घेतली, तेवढी ह्या दशमीला 7 एवढी फिल्म मी एवढी मेहनत घेतली आहे. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही म्हणता ना साऊथच्याच आर्टिस्टला इकडे आणले मराठीमध्ये. क्या बात. हां. कास्टिंग बद्दल काय कास्टिंग ओपन आहे का? कास्टिंगमध्ये प्रत्येक कॅरेक्टर जसं की मकरंद अनासपुरे आहेत. हम्म, मकरंद दादाला तुम्ही प्रत्येक वेळेस हसवताना बघितले. हम्म. यावेळेस मकरंद दादा तुम्हाला रडवताना भेटेल. क्या बात. अफलातून अप्रतिम मकरंद दादाचं काम. महेश सरांचंही उत्तम काम झालंय. आता सिनियर आहेत तर त्यांच्याबद्दल बोलणं मी चुकीचं आहे. दया गायकवाड हम्म. त्यांनी तर अफलातून काम केलं. आपली गौरी आहे इंगावले. गौरी मेन लीडला आहे आणि पहिल्यांदाच आपले रवी प्रकाश साऊथ इंडस्ट्रीचे ते पहिल्यांदा मराठीमध्ये आहेत. क्या बात. असं त्यांचं कॅरेक्टर त्या पद्धतीने असल्यामुळे त्यांना कास्ट केलेलं आहे. तर तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन्सचे कास्टिंग्सपासून कॉन्सेप्ट दिसेल. 2.25 तासाचा स्क्रीन प्ले कधी संपतो तुम्हाला समजणार नाही. एवढं उत्तम यामध्ये लिखाण झालेलं आहे आणि पर्सनली मला आवडलेली ही गोष्ट आहे. सो लवकरच ही चित्रपट आणि दशमी घेऊन येतोय ऑडियन्सला तर डेफिनेटली. दशमी म्युझिकली कसं आहे? मी सांगतोय ना नवरात्रीमध्ये दशमीच्या गाण्यांचे रील्स बनतील. क्या हा, बात. हा. मस्त. म्हणजे या नॉर्मल याच्यातनं नॉर्मल स्त्रीमधनं ती स्त्री तर कशा पद्धतीनं त्याचे कन्व्हर्जन्स आहेत आणि जेव्हा गाणं त्यातलं मला आवडणारं एक गाणं खूप छान आहे. जेव्हा पहिल्यांदा कोणावरती प्रेम होतं, कोणालाही होऊ देत, पहिलं प्रेम पाहिजे फक्त ते पहिलं प्रेम होताना माणसाचं काळीच धडधडतंय. हा तर त्याच्या लाईन्सच एवढ्या सुंदर आहेत की काळीच धडधडलं. हा तर ते गाणं मला खूप आवडतं जे आर्यानं गायले. ओके. तर तो फिल्म ही म्युझिकलच आहे आणि असं अप्रतिम संगीत सुरेशनी केलं यामध्ये. तर वेगवेगळ्या व्हेरिएशन्सचे गाणे आहेत. सगळ्यांनाच गाण्यावाईज पण कॅनव्हास खूप मोठा आहे. ह्यूज लेवलला शूट झालेलं आहे आणि 55 दिवस शूट केलं या फिल्मचं. पुण्यामध्येच पूर्ण शूट झालेलं आहे. इव्हन काही ठिकाणी त्या रील्स पण आपले हे झालेत की साऊथचा ऍक्टर पुण्यामध्ये हो, कुठली हो, फिल्म हो, शूट करते ती हो, आपल्या हो. फिल्मचीच आहे. त्यामुळं ती माहितीच आहे पुणेकरांना. सो काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय नवरात्रला यावेळेस. बायकांना नवरात्र सरप्राईज. क्या बात आहे क्या बात. म्हणजे आता बाकीच्या जॉनर पेक्षा हा तुम्ही हाताळलेला वेगळा जॉनर आहे. हा 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 म्हणजे आता कोणतं राहिलं नाहीये. कॉमेडी नाही. पासून सगळं कव्हर झालंय हो, बऱ्यापैकी. हो, हो. झालं. भविष्यात काय पुढं भविष्य काय आहे, की कोणत्या प्रकारचे सिनेमे करायचे? आहे एक माझं नेहमी थॉट असतो की एक मेसेजही दिला पाहिजे. निर्मात्याचे 1 रुपयाचे 4 आणि त्याला रिटर्न आले पाहिजे आणि ते करत असताना ऑडियन्सचा जो एक्सपेक्टेशन ठेवून दिग्दर्शकावर येतात त्यांचा विरंगुळा झाला पाहिजे आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीला हळूहळू मोठं केलं पाहिजे. हा माझा उद्देश असतो. क्या बात क्या बात. आयुष्यातली सर्वात जवळची व्यक्ती कोण आहे? या सगळ्या प्रवासात असेल किंवा आयुष्याच्या प्रवासात असेल, जी डाऊनफॉल, अप झाले, सगळं झालं तरी सोबत होती, आहे, असणार आहे? आई. आता बाबांना काय वाटतं? बाबांना आता आमच्या कॉलेजमध्ये एक लेक्चरर होते. जेव्हा अभ्यास नाही करायचो, जेव्हा ते मी पकडला गेलो ना पप्पांनी हम्म, हम्म, मारलेलं,
तेव्हा बाबा त्या लेक्चरने मला सांगितलं होतं की आज तुझी ओळख भोसले सरांचा मुलगा म्हणून आहे. हम्म. असं काहीतरी आयुष्यात कर की उद्या लोक बोलतील की योगेश भोसलेंचे वडील बाबा आहेत. क्या तर बात. आज कॉलेजला जेव्हा जातात किंवा कुठेही सिटीमध्ये जातात तर माझे बाबा असल्यामुळे त्यांना कोणीही थांबवतं आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. क्या बात आहे, मस्त. अजून एखादी अशी गोष्ट जी आजपर्यंत कुणाला सांगितली नाही पण आता सांगावी वाटते, आनंदी असेल दुःखी असेल. नाही, डेफिनेटली भरपूर गोष्टी आहेत. पण मी ठरवलं की माझा जेव्हा एक ब्लॉकबस्टर थिएटरमधनं जिंकेल मी ती गोष्ट, तेव्हा खूप काही गोष्टी मनातल्या बाहेर सांगायच्यात, ज्या हिडन आहेत. हम्म. ते आत्ता सांगितलं तर ती एनर्जी, ती ताकद किंवा ते थॉट्स माझे बाहेर पडतील. त्यामुळे मी त्या अशा दमून दाबून ठेवल्यात, ठेवलं. दाबून ठेवल्यात. हळू बाहेर पडतील. मी आज पहिल्यांदा पॉडकास्ट खूप कमी केल्यात मी. हा. मला आज तुम्ही बोलवलं आणि ह्या गोष्टीमधनं आज नकळत इमोशन्स बाहेर पडले माझे. सहजासहजी मी असं काही कुठे शेअर नाही व्यक्त करत, नाही होत. व्यक्त हो, होत हो. नाही. कारण ते कारण आम्ही पण 2-4 दिवस झालं शोधतोय, कुठेच काही दिसत नव्हतं. हां, म्हटलं समोरासमोरच. कारण काय स्ट्रगल, प्रत्येकाचं स्ट्रगलची व्याख्या मला असं वाटतं काय आहे, की कोणी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही स्ट्रगल करा. प्रत्येकाला कोणी म्हटलं नाही, की योगेश जा तू दिग्दर्शक हो. पुण्याला 6 वर्षे जा, आई-बाबांना फोन करू नकोस, उपाशी पोटी राहा किंवा तुझे तिथले लोकं जे वागतायत सहन कर, कोणी म्हणत नाही. आहे घरामध्ये शेती-बिती आहे, घरी बस, खा, आई-बाबा ताट देतात, 10-10 भाज्या असतात ताटामध्ये. तुला काय कशाची कमी आहे? कोणी हम्म, म्हणत नाही. हम्म. पण एक आपण म्हणून कोण आहोत? माणूस म्हणून काय आहोत आपण? आपण कशासाठी जन्म घेतलाय? आपल्यामध्ये एक गुण आहे ते आपल्याला, मी खूप ब्लेसिंग मानतो स्वतःला, की मला माझा गुण ओळखता आला. माझ्यामधला मी काय करू शकतो, स्वतःला ओळखता आलं. नाहीतर ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत कुठेतरी वेगळीकडे जॉब करतो आणि जॉब करता लक्षात येते, की अरे, मी हे काय करतोय? मला हे करायचंच नव्हतं. हम्म. माझा तर उद्देश वेगळा होता. माझं व्हिजन वेगळं होतं. माझं क्रिएटिव्हिटी वेगळी होती. मी इथं काय करतोय? हे नंतर कळतं. पण मला अ, छान वाटतं, की ते मला तेव्हाच कळालं होतं कॉलेज करत आणि खूप ते लवकर कळालं. लवकर समजलं आणि ते करण्याच्या दिशेनं प्रयत्न करत इथपर्यंत पोहोचलोय. आणखी खूप कामं करायची आहेत. खूप चांगले विचार ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचे आहेत. सो आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा हिंदीमध्ये सध्या म्हणतात की हं, लॉबी किंवा हं, हे चालतं जास्त. हं, तुम्ही आता दिग्दर्शक म्हणून त्या गोष्टी फेस करताय. आता हं, जेव्हा स्ट्रगल करतो आपण तेव्हा ह्या गोष्टी जाणवतात किंवा ऍक्च्युअल मध्ये आपण 100% फेस केलेलं असणार आहे. हं. आता काय वाटतं की असं असतं का किंवा असं असायला पाहिजे का? खरंच पाहायचं तर मी कधी असा विचार नाही केला लॉबिझम आहे आणि ह्या हम्म. त्या गोष्टी. कारण मी माझ्या मेहनतीवरती आणि माझ्या त्या दिशेबद्दल मी जास्त विचार करतो, हम्म. की माझं विजन काय आहे? मला तिथं पोहोचायचंय. मग ते पोहोचत असताना मी असं पाहत नाही. हा. हे माझं असं असतं. त्यामुळं मला असं कधी जाणवलं नाही. लॉबिझम करायचीच तुम्हाला तर मी असं म्हणेल, की मराठीचे सर्व दिग्दर्शक आणि निर्माते मिळून करा, क्या एकत्र. बात है, क्या बात. की आणि मराठी चित्रपटाला मोठं करा. एक दिग्दर्शकाचा चित्रपट जर शुक्रवारी रिलीज होत असेल, तर बाकीचे 100 दिग्दर्शकांनी आणि त्यांना आहे ना, पोस्ट शेअर करा. त्यांना हम्म. एक बाईट द्या. हा विचार करू नका, की त्याची कॉन्सेप्ट काय आहे? त्याचा चित्रपट बनलाय कसा? अ, हळू जी चुकीचं सपोर्ट करूया. सपोर्ट करूया. हम्म. जर व्यवस्थित यावेळेस बनला नाही त्याचा चित्रपट, त्याला स्वतःला समजेल, की मी चुकलोय कुठे. हम्म. कारण ही इंडस्ट्रीच अशी आहे, की शिकवत जाते. हम्म. तुम्ही एक चित्रपट केल्याशिवाय तुम्ही किती पाण्यात आहात किंवा तुम्हाला किती कळतं किंवा तुमचा किती अभ्यास आहे नाही समजणार. बरोबर. कोणालाही नाही समजणार. प्रत्येक दिग्दर्शक, मी तर म्हणतो, मला दर चित्रपटाला मी जेव्हा दिग्दर्शन करतो काही ना काही चुका मला माझ्या लक्षात येतात अगदी. प्रत्येक वेळेस हम्म. आणि ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला एक ग्रुपच बनवायचा आणि लॉबीज बनवायची, तर पूर्ण मराठी इंडस्ट्री घेऊन करा. आणि एकदा जर तुम्ही आलात 100 दिग्दर्शकांनी ॲट अ टाईम पोस्ट शेअर केला, ट्रेलर शेअर केलं, शुभेच्छा दिल्या, ब्लेसिंग दिल्या, चांगले विचार दिले एकमेकांना, चुकलं तुझं, हे चुकलं, हे नको चुकू. सीनियर लोकांचं ऐकलं पाहिजे बरोबर आणि आहे. एकमेकाचं ऐकलं तर तुम्ही मोठेही व्हाल. तर मी तुम्हाला खोटं नाही सांगत. मराठी जसं आता बॉलिवूडवाले जास्त विचार तर हम्म. पाहतो आपण, साऊथला फॉलो हम्म. करतात, हम्म. बॉलिवूड पण, की त्यांच्या कॉन्सेप्टमध्ये हम्म. रिमेक इकडे बनवा किंवा मराठी ती हम्म. काही होतात. हम्म. मराठी चित्रपटाच्या कॉन्सेप्टचे रिमेक साऊथ आणि बॉलिवूड करेल. आणि या चित्रपट इंडस्ट्रीकडे हा दृष्टिकोन एवढा सुंदर बनेल, की मराठीमध्ये काय गोष्टी बनतात, काय ग्रुप आहे, काय एकमेकांना हेल्प करतात, काय हम्म. सहकार्य करतात. असं घडलं तर कुठलाही चित्रपट तुमचा नुकसानामध्येही जाणार नाही. इव्हन तुमचे गेलेले पैसेही वापस येतील, तुमच्या कॉन्सेप्टही मार्केटमध्ये येतील, तुमची इंडस्ट्रीही मोठी होईल. क्या बात, क्या बात. तर ह्या लॉबिझमबद्दल अशा पद्धतीने लॉबिझम झालं तर आवडेल.
बाकी गोष्टीचा मी कधी विचार नाही केला. माझ्या गोष्टीला जो आर्टिस्ट मला आवडतो, आतापर्यंत 7 पिक्चरचा इतिहास आहे. प्रत्येक कुठलाही मी कधीच नाही विचार केला, की हा माणूस कुठल्या ग्रुपमध्ये काम करतो का? मला नाही. माझ्या गोष्टीला जातो ना तो माणूस, मला दादा तू पाहिजेस. हम्म. मी कधी विचारच नाही. कलाकारांनी कला बघितली पाहिजे ना, अभिनय बरोबर. बघितला क्या बात. पाहिजे, स्क्रिप्ट बघितली पाहिजे. मी कोणाकडे काम करायचं किंवा नाही करायचं हे का? कशासाठी ना? तर मग ती गोष्ट जर झाली तर मजा येईल. मजा येईल. अगदीच. आता दुसरी एक गोष्ट घडते म्हणजे रील स्टारचं काय आलंय सध्या, काही जण ते टोल बिल वरून काय सुरू आहे सगळीकडे. हं, रील स्टार पण सिनेमांमध्ये बऱ्याच काम करताना दिसतात, भले हं. छोटे मोठे हो, कॅरेक्टर्स हो, असतील. हो. आणि ऍक्टर तर जे स्ट्रगलर आपण सुरुवातीपासून 5-6 वर्ष 10-10 वर्ष हं, कष्ट करून पोहोचलेले. हं, तर एक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाच्या नजरेतून हं. काय असतं, रील स्टार किंवा ऍक्टर ह्यांना जज केलं जातं का, किंवा तुम्ही करता का? खरं सांगू की तुला एखादी मी सुंदर मुलगी हं, रील स्टार आहे हां. आणि एखादी सुंदर मुलगी अभिनेत्री, हं, हं, हं. दोघीपैकी तुमच्या कॅरेक्टरला दोघी जात असतील तर कुणाला कास्ट करा? नाही, नाही. पुन्हा एकदा विचारा. सॉरी. एक सुंदर मुलगी, हां. तुम्हाला सुंदर मुलगी पाहिजे हं, सिनेमासाठी. हं, एक रील स्टार आहे हं, आणि एक सुंदर मुलगी ऍक्टर आहे, स्ट्रगल करते. हं, हं, रील स्टार म्हणजे 2-3 मिलियन फॉलोअर्स असतील तिचे हं, आणि हिचे कदाचित काहीच नसतील. हं. कुणाला कास्ट करा? मी अभिनय बघेल पहिले. सुंदरतेपेक्षा अभिनय बघेल. स्क्रिप्टची डिमांड काय आहे ते पाहील. कारण मला वाटतं सुंदरता ही तुमच्या अभिनयातच दिसली पाहिजे. आणि राहिली गोष्ट ब्युटिफुल म्हणून तिचं कौतुकच आहे. पण एक गोष्टीला डिमांड काय आहे त्याला पहिलं फर्स्ट प्रेफरन्स तो असेल. आणि या गोष्टी रील्स वगैरे ह्या कॉन्सेप्ट कधी-कधी आता मी तुला सांगतो माझा चित्रपट चालू झाला, की मी Facebook आणि Instagram मी 6 महिन्यासाठी बंद करत असतो. मी त्याला हात पण नाही लावत. आणि इव्हन आताही माझं बंदच आहे. कारण ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर थोडंफार पाहतो, की काय आहे, कोणी केलेत का? ग्रुप आहे का? काही हम्म, माझ्याकडनं हम्म, अपडेट्स आहेत का? मला सोशल मीडियामध्ये राहायला जास्त आवडत नाही. मला शांतता, स्वतःशी बोलणं, हम्म, वाचन हम्म, किंवा वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती स्टडी करायला आवडतो. अगोदर खूप आवडायचं. Insta हे बघ, ते बघ, Facebook काढ, हे काढ, ते काढ. पण एका पॉइंटला असं वाटलं, की यार त्या गोष्टीमध्ये दिवस कधी चालला कळतही नाही. हम्म, माझं आयुष्यामध्ये एकच विजन आहे का Facebookला मोठं करणं आणि Instaला. आपण बघतोय ते पैसे कमवतात. चांगली गोष्ट आहे, ते म्हणतच नाही. पण तुझ्या थॉट्सचा एका मोमेंटला किती थॉट्स तू घेतोयस? हम्म, एक रील झाली की दुसऱ्या थॉटची एक वेगळी रील, हम्म. तिसरी एक थॉटची. तुझ्या थॉट त्या संपून चालल्यात आणि अर्ध्या तासानं पाहशील तर तुला ती पहिली रील एकही रील तुला आठवत नाही कुठली होती. अं, तर असं काय कामाचं आहे ना? हम्म, तुला हम्म, एखाद्या वेळी गोष्ट परफेक्टली पाहायची असेल एखादी तुला एक नोट डाउन करून, की तू तिला सर्च करून पहा ना. हम्म, त्यामुळे मी त्या गोष्टींपासून खूप दूर आहे. राहिली गोष्ट रील्सवाल्या कलाकारांबद्दल बोलायचं, तर काही-काही रील्स जेव्हा पाहत होतो ना, तर त्यामध्ये टॅलेंट डेफिनेटली दिसायचं. पण तो अभिनय कलाकारांचा अभिनयामध्ये खूप हे आहे. तो फरक आहे. अभिनय एकट्यात केलेला असतो. कलाकारांचा अभिनय 200 लोकं जेव्हा ॲक्शन म्हणतात, तेव्हा तो काय करतो, त्यात तो अभिनय असतो. ज्याला आपण स्टेज डेअरिंग म्हणू बरोबर. किंवा एक कॉन्फिडेंटली अभिनय म्हणू किंवा त्या सिनियरिटीचा विचार करून त्यांनी केलेली मेहनत ते म्हणू. ते रील्समध्ये केलेलं एका दिवसात एक कॉन्सेप्ट आला आणि करू, चल म्हटलं ते एका दिवसाची मेहनत झाली. कलाकारांची तुम्ही 20-20 वर्षाचं स्ट्रगल बघा ना. हम्म, 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 हं. हम्म. प्रत्येकानं ज्याला जे जमते त्याने ते केलं पाहिजे, करावं. पण ते करत असताना तो अभिनय आणि या अभिनयामध्ये खूप फरक आहे आणि जर त्यांच्यामध्ये ते टॅलेंट आहे आणि कुठे जर असं जाणवलं, की यार कोणाला तरी घ्यायचं तर गोष्टीची डिमांड असेल आणि स्क्रिप्टची डिमांड असेल तर घ्यायला काही हरकत नाही. अगदीच, हां, हां, अगदीच, हां. अगदी. कॉमनली असं असतं की दिग्दर्शक पहिल्या सिनेमापासून काय सुरू केलं म्हटलं की तो कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकतो किंवा काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी कधी-कधी जाणून-बुजून करतो किंवा कधी-कधी घडते. हं, 6-7 सिनेमे तुमचे ऑलरेडी रिलीज आहेत. हं, येणारे पण बरेच आहेत. हं, आत्तापर्यंत कोणत्या सिनेमातनं पण तसं दिसलं नाही किंवा तुमच्या रिअल लाईफमधनंही तसं काही कॉन्ट्रोव्हर्शियल दिसलं नाही. हं. मग हे स्वतःसाठी ठरवलंय की नाही त्या माझा भानगडीत पडायचं नाहीये? नाही भानगड म्हणून नाही. मी या क्षेत्रात कशासाठी आलोय? माझा हेतू काय आहे? हं. माझं व्हिजन काय आहे? माझं स्ट्रगल बघून मगाशी तुझे डोळे पाणावले हं, होते. हं, हं, तर हं, हं. मग ते जर एवढं जर केलंय मी, तर कोणाचं मन दुखवण्यासाठी नाही केलंय. हं. स्वतःचं एक टॅलेंट आहे, स्वतःमध्ये काहीतरी करू शकतो. आपल्याला एक कलाकारांना, ऑडियन्सला काहीतरी द्यायचं आहे. तर त्या थॉटसाठी मी या क्षेत्रात आलोय आणि मुळामध्ये अशा कॉन्सेप्ट असतील तर तुम्ही उलट
त्याला थोडंसं अवॉइड करून चांगलं दाखवायचा प्रयत्न केला, समाजामध्ये चांगले विचार, चांगला मेसेज भेटतो आणि विचार जेवढं चित्रपटाच्या माध्यमातून चांगले जातात, तेवढं लोकांना ते चांगलं आणि आपलंसं वाटतं. तर मग त्या गोष्टीची कशाला उगाचच हे करत बसायचं. अगदीच हां. अगदीच. खूप छान चर्चा झालीत योगेश सरांसोबत आणि जी आमच्या मनात ही भीती होती, कदाचित खूप जण योगेश सरांना बघत असतात, त्यांच्याही मनात भीती असते. तर एवढा सुंदर दिग्दर्शक जो सगळ्या सिनेमासृष्टीचा, मराठी सिनेमांचा विचार करतोय, असं सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच येणारा प्रत्येक सिनेमा खूप दूरपर्यंत पोहोचू शकेल. योगेश सरांचा नवीन सिनेमा येतोय दशमी आणि खूप खतरनाक गोष्ट आहे. मला काही गोष्टी माहिती आहेत थोड्याफार, पण त्या तुम्ही सिनेमातच बघा आणि सर्वांना आवर्जून सांगतो की सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघा. योगेश सरांना, त्यांच्या टीमला आणि संपूर्ण दशमीची जी कास्ट आहे त्या सर्वांना विशेष हार्ड कडून, नितीन धवने फिल्म्स कडून खूप खूप शुभेच्छा. आणि दशमी रिलीज झाल्यानंतर परत एकदा तुम्ही आमच्याकडे यायचं आहे. दशमीची गोष्ट आत्ता सांगितली नाही, तेव्हा बिनधास्तपणे सांगा. थँक यू सो मच. धन्यवाद सर. थँक यू.